नमस्कार. आजचा विषय त्या माणसाच्या घराला दारच नव्हतं आणि त्याला वाटत होतं की त्याचं नशीब खराब आहे. त्या गावात एक विचित्र घर होतं. खूप विचित्र. कारण त्या घराला दारच नव्हतं. खिडक्या होत्या, भिंती होत्या, छप्पर होतं, पण दार नव्हतं. सुरुवातीला कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. घराचा मालकही नाही. उलट तो म्हणायचा, "घर आहे ना व्यवस्थित?" पण वर्षे गेली आणि घर बदलायला लागलं. एका खोलीत धूळ साचली, दुसऱ्या खोलीत तुटलेल्या वस्तू जमा झाल्या. एका कोपऱ्यात जुन्या वर्तमानपत्राचे ढीग, दुसऱ्या कोपऱ्यात अर्धवट सोडलेली कामं, भिंतीवर डाग, हवेत जडपण, आरसे धूसर. घराचा मालक रोज नवीन उपाय करत होता. भिंती रंगवल्या, नवीन फर्निचर घेतलं, सजावट केली, कपाट बदललं, खुर्च्या बदलल्या, पडदे बदलले, पण घर बदलत नव्हतं. आणि तसंच आपल्या आयुष्यातही घडतं. आपण नोकरी बदलतो, व्यवसाय बदलतो, मोबाईल बदलतो, शहर बदलतो, पण परिणाम बदलत नाहीत. एक दिवस गावात एक वृद्ध सुतार आला. त्याने घर पाहिलं. शांतपणे, हळूहळू, एकही शब्द न बोलता तो एका खोलीत गेला. तिथे भीती पडून होती. दुसऱ्या खोलीत शंका, तिसऱ्या खोलीत अपूर्ण स्वप्न, चौथ्या खोलीत बहाणे. एका कोपऱ्यात मोठमोठ्या पेट्या होत्या. त्यावर लिहिलं होतं, "उद्या, नंतर, योग्य वेळ आली की." घराचा मालक म्हणाला, "हे घर ठीक करा." सुताराने उत्तर दिलं नाही. तो बाहेर आला आणि रिकाम्या जागेकडे बोट दाखवलं, जिथे दार असायला हवं होतं. मालक गोंधळला. "तिथे काय आहे?" सुतार हसला. त्याच वेळी बाहेरून काही आवाज आले. शेजाऱ्यांच्या तक्रारी, नकारात्मक बातम्या, भीतीदायक मथळे, जुन्या आठवणी, लोकांची मतं, सोशल मीडिया नोटिफिकेशन, इतरांच्या अपेक्षा. सगळं काही घरात येत होतं. रोज, वर्षानुवर्ष, परवानगीशिवाय. तेव्हा त्या माणसाला पहिल्यांदाच कळलं, समस्या घरात नव्हती. समस्या घरात काय येत होतं त्यात होती. आपण सगळेच असंच जगतो. आपण बँक अकाउंट ऑडिट करतो, पण विचाराचं नाही. व्यवसाय ऑडिट करतो, पण लक्ष कुठे जातंय याचं नाही. खर्च मोजतो, पण मनात काय भरतंय हे मोजत नाही. आपण म्हणतो, माझा आत्मविश्वास कमी आहे, मी फोकस करू शकत नाही, व्यवसाय वाढत नाही, जीवन अडकलंय. पण प्रश्न वेगळाच असतो, तुम्ही रोज काय आत येऊ देता? कारण प्रत्येक व्हिडिओ एक मत बनवतो, प्रत्येक संभाषण एक विश्वास बनवतो, प्रत्येक विश्वास एक सवय बनवतो, प्रत्येक सवय एक वागणूक बनवतो आणि वागणूक नशीब बनवते. लोकांना वाटतं विचार इज इक्वल टू परिणाम, पण खरं सूत्र आहे इनपुट, विचार, विश्वास, वागणूक, सवयी, नशीब. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट कोणती? दार नसलेलं घर नाही, दार नसलेलं मन. त्या दिवशी त्या माणसाने घर साफ केलं नाही, भिंती रंगवल्या नाही, नवीन फर्निचर घेतलं नाही. त्याने पहिल्यांदा दार बसवलं. कारण त्याला समजलं होतं, भविष्य घरात घडत नाही, भविष्य घरात काय येऊ देता यावर घडतं. आज रात्री फक्त 5 प्रश्न लिहा. आज मला काय मजबूत करून गेलं? आज मला काय कमकुवत करून गेलं? आज माझं लक्ष कुठे वाया गेलं? आज मला काय शिकायला मिळालं? उद्या मी माझ्या मनात काय प्रवेश देणार? फक्त 5 मिनिटं. कदाचित तुमच्या आयुष्याचं दार तिथूनच सुरू होईल. धन्यवाद.